नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज. आपल्यासोबत आहेत चेतन पवार. गेल्या अनेक वर्षापासून ते अमरावती राजकारणामध्ये कार्यरत आहेत. ते अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तसेच माजी उपमहापौर होते आणि आता सध्या ते विभाग क्रमांक 11चे म्हणजेच यशोदानगर मोतीनगरचे नगरसेवक आहेत. त्याचबरोबर बसपाचे गटनेते आहेत. आज आपण त्यांच्याशी कोरोना या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत चेतन पवार. चेतनजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे विदर्भ न्यूजमध्ये. सर्वप्रथम मला सांगा की अमरावती जिल्ह्यामध्ये विभाग क्रमांक 11चे तुम्ही सध्या नगरसेवक आहेत. तर एकंदरीत कोरोनाची परिस्थिती तुमच्या विभागात कशा प्रकारे आहे आणि तुम्ही नेमकं काय प्रयत्न करतायत की पेशंट कमीत कमी व्हावे? कोरोनाची परिस्थिती आमच्या प्रभागामध्ये सुरुवातीला बिलकुल नव्हती, परंतु काही दिवस लोटल्यानंतर आमच्या भागामध्ये फैजलपुरा म्हणून भाग आहे, तिथे पहिल्यांदा एक रुग्ण आढळला. त्याआधी एक रुग्ण सिंधुनगरमध्ये आढळला आणि तेव्हापासून माझ्या प्रभागात कोरोनाचे रुग्ण हे आढळले. परंतु त्या सर्व बाबीला आम्ही काही घाबरलो नाही, कारण की कोरोना व्हायरस हा जो आहे आता त्यांनी आपल्या देशामध्ये एंट्री केल्यानंतर तो आपल्या जिल्ह्यात येणार हे अपेक्षितच होतं. आणि म्हणून माझ्या प्रभागात जेव्हा सिंधुनगर किंवा अंबिकानगरला आम्हाला जेव्हा माहिती पडलं की इथं या ठिकाणी पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहे, तेव्हा आम्ही पहिले, मी तरी स्वतः जेव्हापासून कोरोना हे सुरू झालं, म्हणजे कोरोना व्हायरस हा अमरावतीमध्ये दाखल झाला, मी तेव्हापासूनच पहिल्या दिवशीपासूनच मी तसाही म्हणजे आता जवळपास या 20 वर्षात 17-18 वर्षात मी रोज सकाळी फिरतो आणि रोज सकाळी सॅनिटायझर किंवा साफसफाई हा माझा दैनंदिन माझ्या जीवनामधला जनप्रतिनिधी नगरसेवक म्हणून तो भागच आहे. परंतु कोरोना झाल्यानंतर विशेष आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि लक्ष घालत असताना आमची जी सगळी सफाईची व्यवस्था महापालिकेची आहे, आमचा तो सॅनिटरी इन्स्पेक्टर असतो, त्याचे बीट असतात, ही सगळी यंत्रणा मी जेव्हा कोरोना सुरू झाला तर मला असं वाटते की मी 3 मार्चला पहिली माझ्या यांची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन मी त्यांना सांगितलं की आपल्याला तेव्हा प्रभागात कोरोनाचा रुग्ण नव्हता, परंतु तेव्हा आम्ही सुरुवात केली की प्रत्येक ठिकाणी आपण सॅनिटेशन केलं पाहिजे. ह्या सगळ्या जे ड्रेनेज आहे, नाल्या आहे, स्वच्छता आहे, कचरा उचलला गेला पाहिजे, ही सगळी जी कामे आहेत ती मी आधीच आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितली आणि तसं आम्ही ती सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना हे सगळं हे रोज दैनंदिनी हा कार्यक्रम असेल. मात्र हे जे तुम्ही कामं सांगितले स्वच्छतेच्या बाबतीत, याची अंमलबजावणी झाल्याचं तुम्हाला दिसून आलं? हो, त्याची अंमलबजावणी असं आहे की तुम्ही चांगला प्रश्न केला. अंमलबजावणी करत असताना ज्या वेळेला स्वतः नगरसेवक हा रस्त्यावर येतो है ना, तेव्हा अधिकाऱ्यांवर प्रेशर असते किंवा स्वतः जनप्रतिनिधी आपल्या प्रभागाचे नगरसेवक गटनेता महापालिकेचे आता स्वतः आलेले आहे, तेव्हा एखाद्या वेळेला आमचा कर्मचारी जे काम जास्त करत तर एखाद्या दिवशी कमी करतो, परंतु जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो तो प्रॉपर काम होते. म्हणजे ज्या ठिकाणचं काम व्हायचं ते काम होते आणि ज्या नागरिकांचा आपल्याला कॉल येतो आदल्या दिवशी किंवा आमच्या इथे अशी समस्या आहे तुम्ही येऊन बघा, तर आपण गेल्यानंतर ते काम पण होते आणि त्या नागरिकांचे समाधान. जसं तुम्ही सांगितले की प्रतिनिधी म्हणून तुम्ही रस्त्यावर येऊन काम करतायत, तर तुमच्यासारखे बाकीचे जे इतर प्रतिनिधी आहेत तेही याच प्रकारे काम करताना तुम्हाला दिसत आहेत का? आणि जर असं असेल तर अमरावतीची संख्या ही एकदम एवढ्या गतीने वाढत काय, यामागचं कारण तुम्हाला? नाही, मी कोणाबद्दल मी वाच्यता करणार नाही. ज्यांना काम करताना म्हणजे आपण या ठिकाणी जे काम करतो आहे की ज्याला इंटरेस्टचा विषय आहे, माझा इंटरेस्ट आहे मी समजतो. जर मी इंटरेस्ट म्हटल्यापेक्षा हे कर्तव्यच, हो, म्हणजे कर्तव्य जे आहे आणि त्याची रुची पाहिजे. म्हणजे कर्तव्य तर करतो आपण, परंतु कर्तव्य करत असताना आपण त्या आता असं असते की नगरसेवकाला आम्ही नेहमी निवडून येणार. मी आता जवळपास महापालिकेत मागच्या म्हणजे 4 वेळा. तर हे करत असताना मला हे माहिती आहे की आपल्याला एक कॉल आल्यानंतर आपण त्या नागरिकाच्या घरापर्यंत गेलो पाहिजे, त्याची समस्या समजून घेतली पाहिजे. आपण हेही करू शकतो की एखाद्याला फोन करून तो जाईल आणि काम करून घेईल,
पण नगरसेवक जर स्पॉटवर गेला तर त्याच्या लक्षात येते की बा नेमकी समस्या काय आहे, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी जातो. आता राहिला रस्त्यावर येण्याचा प्रश्न, तर मी तुम्हाला या संदर्भात सांगत, या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघत असाल, आपण टी व्हीवर पाहतो किती डॉक्टर कसे कोणत्या परिस्थितीत काम करतात. आमच्या आई भगिनी ज्या आहे सगळ्या, की ज्या नर्सेस आहे किंवा डॉक्टर आहे, मुली किंवा या सर्व काम करत आहे, पोलीस विभाग काम करत आहे, त्याच्यानंतर मनपाचा आरोग्य विभाग काम करत आहे, आपल्या इथल्या सिव्हिल सर्जन आणि आमच्या इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सर्व डॉक्टर कर्मचारी, मग हे जर काम करतात, सीमेवर सैन्याचे आपले सगळे आपल्या बचावासाठी आपलं भारताचं सैन्य काम करते, मग जनप्रतिनिधी का रस्त्यावर नाही आहे? म्हणून मी रस्त्यावर आहे. तसं पाहायला गेलं तर अत्यावश्यक सेवेमधील सगळेच लोक रस्त्यावर उतरून काम करत आहेत, जसं सफाई कामगार वगैरे झाले, डॉक्टर, पोलीस प्रशासन सगळे आपापले काम करतातच आहे. मात्र तुम्हाला कुठेतरी असं आढळून आलंय का की नागरिक पाहिजे त्या प्रमाणात तुम्हाला प्रतिसाद करत नाहीये? नाही, नागरिकांमध्ये मी तुम्हाला सांगतो, नागरिकांमध्ये मी जे स्वतः पाहत आहे, जे 2 टाईपचे नागरिक पाहत आहे. म्हणजे नागरिकांमध्ये 2 प्रकारचे आहेत, एक समजदार नागरिक आणि एक असमजदार नागरिक आहे ना. की म्हणजे जो समजतो की कोरोना व्हायरस आहे, पण आता समजा पत्रकार आहे किंवा नोकरी जे लोक आहे किंवा ज्याला इसेन्शियल आहे झाले, पण आपलं काम पण करणे आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणा, मास्क म्हणा, सॅनिटायझर नेहमी हात हे करणे, याला काय म्हणू आपण, एक समजदार नागरिक. आणि 10 लोकांच्या बोडक्याच्या ठिकाणी उभे राहणे, मास्क न लावणे आहे ना, आणि म्हणजे जे कोरोनासाठी गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत त्याचं पालन जो करत नाही तो असमज नागरिक, आणि जो पालन करतो तो समजदार नागरिक. गाईडलाईनचा शब्द तुम्ही वापरला, तर महानगरपालिकेकडून एकंदरीत काय गाईडलाईन्स दिल्या जातात अमरावती? त्या शासनाकडून आलेल्या आहेत, त्याच गाईडलाईन कॉर्पोरेशन फॉलो करतो, त्याच गाईडलाईन महापालिका करतो, त्या सर्व आल्या त्याच्यामध्ये. किंवा आपण सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मार्केटच्या संदर्भात कॉर्पोरेशनने सगळे निर्णय घेतले की कुठल्या रस्त्यावरचे दुकान सुरू ठेवायचे, कुठले नाही ठेवायचे, त्या संदर्भात कुठले इसेन्शियल सेवा ज्या आहे, म्हणजे ज्या जरुरी आहे, दूध आहे म्हणा, किराणा आहे म्हणा, ह्या ज्या शासनाने गाईडलाईन दिल्या होत्या त्याच गाईडलाईन महापालिकेने फॉलो केल्या आणि त्याच नागरिकांना सांगितल्या. पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये एक वादाचा विषय सध्या चालत आहे की कोविड रुग्णालय पाहिजे त्या प्रमाणात रुग्णांची देखभाल केल्या जात नाही, काळजी घेतल्या जात नाही, यावर तुमचं काय मत आहे? नाही, त्या संदर्भातल्या काही तक्रारी काही नागरिकांनी केल्या होत्या. मग त्या तक्रारी आल्यानंतर मी सिव्हिल सर्जन साहेबांना फोनही केला की अशा अशा तक्रारी आहेत, तर त्यांनी सांगितलं, म्हणजे श्यामचंद्र निकम साहेबांनी सांगितलं की साहेब असं तर काही नाही, परंतु तरी आपण लक्ष द्या. मात्र म्हणजे आपण पाहिलं की अनेक रुग्णांनी स्वतः सांगितलं की जेवणाची व्यवस्था बरोबर नाही आहे, कधी जेवण मिळतं कधी नाही मिळत, तर याबद्दल तुम्ही? नाही, असं जर असेल तर निश्चितपणे त्यामध्ये प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे. आता कोरोना जे संकट आहे यावर जनसामान्यांवर तर प्रभाव पडलाच आहे, मात्र बसपाचे तुम्ही गटनेते आहे, तर बहुजन लोकांवर याचा काय नेमका प्रभाव आहे? या कोरोनाचा सर्वात जास्त जर कोणावर म्हणजे आपण त्याला म्हणतो इफेक्ट असर पडला असेल तो गोरगरीब दिनदुबळे आणि जे बिचारे रोज दिनचर्या म्हणजे रोज सकाळी आणणे संध्याकाळी खाणे, हा जो वर्ग आहे अत्यंत यांच्यावर त्याचा खूप हा असर पडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की जो सकाळी मजुरीला जातो आणि संध्याकाळी मजुरी घेऊन मग त्याचं सर्व चालते, त्याला सर्वात जास्त अडचण झाली आहे. आणि म्हणूनच अशा ठिकाणी आम्ही मदती केली. म्हणजे मी लोकांना भरपूर अन्नधान्य पण दिलं गोरगरिबांना, परंतु मी एक काम केलं, मी गोरगरिबांना अन्नधान्य दिलं तर मी कुठलाही फोटो नाही काढला, मी कुठली व्हिडिओ शूटिंग नाही काढली. मी त्यांना पोचून द्यायला सांगायचं, माझा माणूस द्यायचा त्याच्या घरी तो देऊन द्यायचा, आणि मी त्याला सांगितलं का त्यामध्ये आपल्याला कुठलाही फोटो काढायचा नाही आहे आणि कुठलीही त्याची प्रसिद्धी नाही करायची. कारण की शेवटी असं आहे की आपण कोणाला मदत करतो त्याची जाहिरात करणं हे मला वैयक्तिक पटत नाही. माझ्या माणूस म्हणजे अनेक लोक जाहिरात करतात ते या उद्देशाने की आपल्या माध्यमातून दुसरे लोक आदर्श घेतील. नाही, आता ठीक आहे, ते त्यांचं मत असं माझं मत असं नाही आहे.
माझं मत असं आहे की ज्याला मनातून कोणाला मदत करायची आहे तर त्याला तो तशीच करू शकतो, त्याच्यासाठी गरज नाही. आणि राहिली आपण पाहत असाल अनेकदा की अनेक ठिकाणी लोक गुप्त मदत करतात. अशी उपमहानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जात आहे. 1-2 उपक्रमांना तुम्हीही भेटी दिल्या आहेत. मात्र महानगरपालिकेचे उपायुक्त कुठे आढळून आले नाही गेल्या 3 महिन्यांपासून. तर तुम्हाला याबद्दल काही माहिती नाही? आमचे एक उपायुक्त आहे सध्या पाटील, ते पहिल्या दिवशीपासून आहे. आपण जे विचारलं ते बहुधा खोराटेच्या संदर्भात विचारलं असेल. तर खोराटेच्या संदर्भात असं झालं की खोराटे लॉकडाऊन ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला मला असं वाटतं की ते बाहेरगावी होते. परंतु तुमचा प्रश्न बरोबर आहे की त्यांनी हेही असताना यायला पाहिजे, कारण की कॉर्पोरेशन आहे शेवटी. जर आमचे आयुक्त पहिल्या दिवशीपासून म्हणजे ते मला तरी वाटतं की आयुक्त जॉईन झाले घोडे साहेब आणि बस कोरोना स्टार्ट झाला है ना, म्हणजे त्यांचं पहिल्या दिवशीपासून. परंतु ते असताना खोराटे नाही आले. तर खोराटे नाही आहे हे जेव्हा लक्षात आलं तर आम्ही विचारलं आयुक्तांना की खोराटे नाही आहे, काय कारण आहे. तर त्यांनी सांगितलं की ते कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये ते थांबले होते. परंतु त्यानंतर त्यांनी यावं यासाठी आयुक्तांनी पूर्ण प्रयत्न सुरू केले. कारण अनेक लोक आणि नाही येतील तर निश्चित कारवाई होईल. आणि प्रशासन नाही कारण तर आमसभेच्या माध्यमातून करू. तुम्ही सांगतायत की कारवाई होईलच, मात्र आत्तापर्यंत तुम्ही आवाज का उठवला नाही? कारण ही जी सगळी जबाबदारी आहे ती फक्त एका उपायुक्तांवर येऊन पडली आहे. तर बाकीच्यांनी इतर लोकांनी जर आवाज उठवला असता तर कदाचित त्यांना लगेच तातडीने यावं लागलं असतं. आवाज उठवण्याचा जो विषय आहे तो आवाज हा नेहमी आमसभेमध्ये उठवण्यात येतो. महासभा असते, त्या महासभेमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने काही चूक केली किंवा तो प्रशासनाच्या कामकाजात कुठे चुकला असेल तर नगरसेवकांना म्हणजे समजा स्टँडिंग कमिटीमध्ये आहे तर कोणी जर स्टँडिंग कमिटीचा मेंबर असेल तर तो तिथे करेल. परंतु आता मी स्टँडिंग कमिटीचा मेंबर नाही, मी डायरेक्ट गटनेता म्हणून मी जीबीत बसतो. तर जीबीमध्ये ज्या वेळेला विजय खोराटेचा विषय येईल तर त्यांना जबाब विचारण्यात येईल की तुम्ही का 3 महिने किंवा 2.5-3 महिने जे काही कालावधी आहे त्या कालावधीत तुम्ही कुठे होते आणि तुमचे कारणं काय आहे हे निश्चितपणे. कारण आपण पाहिलं आहे की त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे मी येतो मात्र न येण्यामागची वारंवार कारणं सांगत ते अजूनपर्यंत आले नाही. कोरोना हा 5व्या चरणात आलेला आहे. बरोबर आहे. खोराटे साहेब जे आहे, खोराटे हे राज्य शासनाकडून अमरावती महापालिकेला पाठवण्यात आलेले उपायुक्त आहे आणि त्या निपाणे असतानापासून खोराटे आहे. परंतु मीन टाईम ते या कोरोनाच्या परिस्थितीत उपस्थित नव्हते आणि कुठलाही अधिकारी जो आहे या परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयामध्ये पाहिजे हे तितकं सत्य आहे, त्यात असं काही नाही. परंतु माझं असं मत आहे की तुम्ही जो प्रश्न मला केला किंवा नगरसेवकांनी काय केलं, नगरसेवकांनी टेलिफोनिक म्हणा की आयुक्तांना त्या संदर्भात विचारलं. परंतु नगरसेवकांना ऑफिशियल किंवा काय म्हणतो आपण त्याला आवाज उठवण्याचा जो प्रश्न तुम्ही केला, आवाज हा आमसभेत उठवण्यात येतो आणि त्यांचा जर प्रशासकीय विषय आला तर त्यावर निश्चितपणे आवाज उठवण्यात येईल आणि नाही आला तरी नगरसेवकाकडून त्यांचा विषय टाकण्यात येईल आणि त्याच्यावर चर्चा होईल आणि जर ते चुकले असेल तर कारवाई होईल. नक्कीच हीच अपेक्षा आम जनतेला पण आहे. त्याचबरोबर जे क्वारंटाईन लोक आहेत त्यांच्यासाठी अमरावतीमध्ये किचन्स आहेत आणि त्या किचनमधून आम्ही भेट दिली असता आमच्या असं लक्षात आलं की सकाळी जेवण असतं, रात्री पण जेवण असतं. जे रात्रीचं जेवण आहे ते फक्त खिचडी असतं. तर हा जो जेवणाचा प्रकार आहे मग इथे फक्त खिचडी असल्या कारणाने अर्धे लोक जेवणच करत नाहीत तर अर्ध्या लोकांचा स्वयंपाक बनतो. तर यामध्ये तुम्ही कधी लक्ष घातलं आहे का? यावर काय उपाययोजना आहेत? नाही, आता त्यांनी जो मेनू त्यांचा असेल है ना, जो आमचं सेंटर आहे जेवणाचं जे हे आहे सेंट्रल किचन त्याच्या मेनूनुसार ते देत असतील. परंतु अशा प्रकारची तक्रार जर मेनू म्हणजे एकंदरीतच सगळेच क्वारंटाईन आहेत, जे लोक क्वारंटाईन आहेत ते ऑलरेडी बोर होत आहेत आणि त्यामध्ये आपण रोज रात्री त्यांना एकसारखी खिचडी देतोय तर हा मेनू नाही आहे.
माझं असं म्हणणं आहे की आता कसं आहे की तो त्यांना रोज काय द्यायचं हे ठरवण्याचं जे काम आहे तो त्या सेंटरचा प्रमुख समजा व्यक्तिगत असेल तर ते त्यांनी करायला पाहिजे आणि नागरिकांनी तशी तक्रार करायला पाहिजे की आम्हाला व्यवस्थित जेवण देण्यात येत नाही अशी कुठली तक्रार आली नाही. त्याची तक्रार आजही आली आजही त्या संदर्भात अशा तक्रारी जेव्हा येतात तेव्हा वरच्या पातळीवरचे लोक हे फेटाळून लावतात. त्यानंतर काय करायचं म्हणजे सरळ लक्षात येतं की आम्ही ज्या सेंटरला भेट दिली तिथे 550 लोकांचं जेवण म्हणतं रात्री खिचडी आहे म्हणून फक्त 200 लोकांचा स्वयंपाक बनवला जातो. मी तुम्हाला सांगतो की जर 250 लोक जेवण करत नाहीये खिचडी तर मग ते 250 लोक कुठलं जेवण आणतात? बरोबर आहे. ज्यांना जेवण मिळत नाही मी तुम्हाला सांगतो की एक दिवस मला असं माहिती पडतं की बडनेराचं जे आमचं सेंटर आहे तिथे काही आमचे जे काही 90 हे आहे तिथे सगळे बिचारे म्हातारे आणि बेघर असतात त्यांना तिथे ठेवतात. परंतु काही दिवस त्यांना जे बडनेरा रेल्वे स्टेशनवर अडकलेले होते किंवा हे असेही काही मुलं किंवा प्रवासी ठेवण्यात आले आणि मला अशाच एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला असं वाटतं बडनेरा न्यूज की असं चॅनल होतं त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून मला काहीतरी माहीत पडलं होतं. म्हणजे आता बडनेराच्या एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं असेल आणि तेव्हा तिथं असं तर मी ते सेंटर जे चालवतात त्यांना फोन केला की बाबा त्या तिथं बाकी लोकांना जेवण मिळत नाही का तर त्यांनी हे सांगितलं मला त्या सेंटरचे जे संचालक आहे त्यांनी की हे जे लोक आहे हे आपल्या बेघर लोकांच्या व्यतिरिक्त इथे ठेवण्यात आले आणि यांना नेहरू मैदानमधून जेवण येते हेही सांगितलं त्यांनी. पण जे जेवण येते त्या जेवणामध्ये त्यांचं पोट पूर्ण भरत नसलं म्हणून त्यांना मी माझ्या याच्यातून दिलं म्हणजे त्या सेंटरमधून आम्ही त्यांना दिलं जेवण. तर असं याच्यावर जर एक तोडगा काढला प्रशासनाच्या माध्यमातून तर नाही म्हणजे वैयक्तिक मदत केल्यापेक्षा म्हणजे वैयक्तिक मदत केल्यापेक्षा जर तुम्ही प्रशासनाला हे कळवलं की त्यांचं पोट भरत नाहीये किंवा हे जेवण अपुरं आहे तर यावर तुम्ही आता म्हटलं की नाही मी विचारलं मी तिथले जे हे आहे संचालक आहे म्हणजे ते कसं आहे की अमरावती महापालिका आणि एक सोसायटी असं दोघं मिळून म्हणजे ते सेंटर. पण जर अमरावती प्रशासन जर कुठेतरी कमी पडत असेल कोरोना रुग्णांसाठी किंवा क्वारंटाईन लोकांसाठी तरी म्हणजे ही जबाबदारी कोण घेत आहे? नाही जर ज्या ठिकाणी महापालिका कमी पडत असेल आणि ज्या लोकांवर अन्याय होत असेल किंवा ज्यांना त्या सुविधा मिळत नसेल त्यांनी सत्ताधाऱ्याकडे जात नसेल तर विरोधकाकडे तर या आमच्याकडे कमीत कमी यायलाच पाहिजे कोणी तक्रार घेऊन. एखाद्या वेळेस काय होत असते प्रशासनात काम करत असताना सत्ताधारी समजा नाही यायचं किंवा सत्ताधाऱ्यांचं प्रशासनावर वचक नसतात तर विरोधकाकडे यांना आम्ही स्ट्रॉंग विरोधक आहे महापालिकेतले तर आमच्याकडे जर तक्रार आली तर आम्ही त्याची विचारणा करू. पुण्यात विरोधकांनाच कारण शोधायचे असतात की तक्रार कुठल्या कारणाने आपण करू शकू. मात्र ठीक आहे पण प्रशासन कमी पडतंय की बरोबर आहे याबद्दल तुमचं मत काय एक विरोधक म्हणून? नाही माझं असं मत आहे की कोरोनाच्या संदर्भात माझं स्वतःचं थिंकिंग असं आहे की विरोधाला विरोध करू नये आणि आपल्याला सर्वांना म्हणजे पोलीस आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी वर्ग जनप्रतिनिधी आपल्याला सर्वांना मिळून या कोरोनाला पासून लोकांना वाचवायचं आहे लोकांना दूर ठेवायचं आहे आणि कोरोनावर मात करायची आहे. म्हणून मी तरी या असं समजतो की एकदम कोणावर आरोप केल्यापेक्षा आपण सत्य परिस्थिती आधी तपासून पाहिलं पाहिजे की सत्य परिस्थिती काय आणि जेव्हा सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येते त्यावेळेला निश्चितपणे त्याला जाब विचारणार नाही. तुम्ही मला आता मध्यंतरी एका प्रेसने फोन केला की आमसभा होत नाही आणि जिल्हा परिषदची मीटिंग झाली तर मी त्यांना सांगितलं की आमसभा होत नाही तर तुम्ही आमच्याकडे सिस्टीम मॅनेजर आहे ना म्हणजे जो कम्प्युटर जे सगळं आहे महापालिकेचं ती पोस्टच आहे मग तो करतो काय
त्याचं काम नाही की ऑनलाईन आमसभेचं कसं आयोजन करता येईल किंवा मग गटनेत्यांची बैठक आमची 2दा झाली. एकदा पालकमंत्री मॅडमसोबत झाली आणि एकदा आयुक्त महापौर आमची झाली. मग तुम्ही आमसभा जर याच्या झूम ॲपवर करता येईल तशी करा. कमीत कमी जनप्रतिनिधी जो तुम्ही आज म्हटलं की तुम्ही विजय कराटेच्या नगरसेवकांनी काय केलं, तर जर मिटिंगच अरेंज झाली तर नगरसेवकांना जो बोलण्याचा मग नगरसेवक काय करू शकतात, आयुक्तांना फोन, त्यांना विचारणं. पण जोपर्यंत नगरसेवकांचा आवाज या हाऊसमध्ये जात असतो त्या हाऊसचं आयोजनच सत्ताधाऱ्यांनी नाही केलं तर मग आपण आपली मतं कशी मांडू शकतो. बरोबर आहे. आणि अमरावती जिल्ह्यात सतत आकडा वाढत आहे कोरोना रुग्णांचा, तर यावर काय उपाययोजना असायला पाहिजे असं तुमचं मत आहे? नाही, माझं मत असं आहे की आकडा हा जो वाढत आहे तो ही तर चिंतेची बाब आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की अमरावती महापालिकेपेक्षाही लहान महापालिका अकोला आहे. त्या मानानं अमरावतीचं काम ठीक आहे, परंतु त्याहीमध्ये आपण सुधारणा केल्या पाहिजे. माझं असं मत आहे. आपल्या इथे काही काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे एखाद्या जर क्वारंटाईन आपण एक एरिया केला किंवा आपण बफर करतो तर त्या ठिकाणी त्या नागरिकांना म्हणजे त्यांना भाजी असो, त्यांना दूध असो, त्यांना इतर जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या पोचवण्याचं काम जे आहे ते काम कॉर्पोरेशनच्या लोकांनी केलं पाहिजे. काही प्रमाणात ते करतातही, पण काही कमी पडत असत तर त्या नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करावं. आपण निश्चितपणे त्यांना जाब विचारतो. अमरावती जिल्ह्यात पाहायला गेलं तर जे महत्त्वाचे चौक आहेत त्या चौकात बंदी पाडल्या जाते, मात्र एका एरियाच्या आतमधले जे दुकानं आहेत ते अजूनही चालू आहेत. मग तिथले नगरसेवक किंवा जे काही ऑफिसर्स आहेत ते त्यावर लक्ष देत नसेल का? नाही, आता तर काय झालं, आता या काही दिवसामध्ये मला असं वाटतं महापालिकेच्या आयुक्तांनी एक पत्र काढलं होतं. त्याच्यामध्ये काही पहिले की काही जे मेन रोड आहे म्हणजे जसं राजकमल चौक आहे, तुमचा जयस्तंभ आहे, गाडगेनगरचा तो मेन रोड आहे, बडनेरा रोड आहे म्हणजे राजकमलपासून बडनेरातली काय एक जयस्तंभ चौक होता, हे जे आहे हे त्यांनी तेव्हा बॅन केले होते. तर त्यावेळेला तर ते बंदच होते, पण जे आतले जे आहे त्यांना मुभा दिली होती त्यावेळेला ते दुकान सुरू करायची. त्यातले जे बाकीही आहे तर ते सुरू आहे, बाकी बंदच आहे. आणि जी जनता आहे जनतेला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे की त्यांनी नेमकं काय नियम पाळायला पाहिजे? नाही, जनतेने मी तुम्हाला सांगतो जनतेने सोशल डिस्टन्सिंग गरजेचं आहे पाळणं. त्यानंतर आपलं सॅनिटायझर, तोंडाला मास्क लावणे, या सगळ्या बाबी आपण पाळलं पाहिजे. एका ठिकाणी गोळा होऊ नये है ना. स्वतःची साफसफाई जी आहे आपल्या घरातली ती स्वतः करावी. आपला जो कचरा आहे तो सर्व कॉर्पोरेशनची गाडी येते त्यांना द्यावा. स्वतःच्या घरासमोरच एखादी ड्रेनेज असतील त्या ठिकाणी आपण अन्न टाकतो आहे ना, असे प्रकार पण पाहायला मिळतात. असं करू नये. महापालिकेच्या ओला कचरा, सुका कचरा असे 2 विभाग असतात त्याच्यात ते करावं. या सगळ्या बाबी कराव्या. आणि मी तर हे म्हणतो की जर आपल्या एरियामध्ये जर कुठला सर्दी असा वाटतो आपल्याला की याला ताप आहे ते कळवायला पाहिजे. हे कळवायला पाहिजे. आणि हे जनतेला जेव्हा कळतं ते डॉक्टरांकडे जातात, मुख्यतः प्रायव्हेट डॉक्टरांकडे जेव्हा जातात तेव्हा त्यांच्यावर दुर्लक्ष केलं जातं किंवा या अमुक एरियातला हा आहे म्हणून त्याला दुसऱ्या दवाखान्यात जा असंही सांगितलं जातं. तर हे जे प्रायव्हेट डॉक्टर आहे यांच्यावर म्हणजे तुम्हाला काय सांगते? नाही, आता मी तुम्हाला सांगतो. आमच्या इथे डॉक्टर राजेंद्र गोरे साहेब आहे. त्यांच्या आईंचा देहवाद झाला. मी त्यांना भेटायला गेलो तर मी ते आमची ती भेट झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, म्हटलं डॉक्टर साहेब दवाखाने सुरू आहे का आणि तुमची रोजची प्रॅक्टिस सुरू आहे का? ते म्हणजे हां माझी सुरू आहे. मग मी डॉक्टर मुंडे आहे त्यांनाही विचारलं, डॉक्टर मुंडे राजापेठला आहे त्यांचं पण हॉस्पिटल आहे, त्यांना इथे म्हणे माझी सुरू आहे. डॉक्टर बागडे आहे ते म्हणजे आमची रोजची जे OPD आहे ते सुरूच आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे कोणी पेशंट आला तर आम्ही पण या एरियातले पेशंट वारंवार वाढत आहे, तो आकडा तिथला वाढत आहे आणि त्या एरियातला जर एखादा पेशंट डॉक्टरांकडे जातो तर तिथे त्यांची तपासणी होत नाही. अशा न्यूज आम्ही बनवलेल्या आहेत. आणि फक्तच तपासणी होत नाही तर त्या माध्यमातून त्याचा मृत्यूही झालेला आहे. तर हा वचक कुठेतरी असायला हवा. नाही, मी तुम्हाला सांगतो
नागरिकांना याही गोष्टीची माहिती पाहिजे की जर असं कोणी डॉक्टर असेल की या एरियातल्या पेशंट आहे म्हणून मी त्याला तपासणार नाही, तर त्याची तक्रार आपण त्यांची जी संस्था आहे त्याचे अध्यक्ष मला असं वाटते पद्माकर सोमवंशी आहे IMH, हां, त्यांना त्यांच्याकडे करायला पाहिजे आणि त्यांनी कारवाई नाही केली तर कलेक्टरकडे करायला पाहिजे. कारण की मी इतक्या डॉक्टरसोबत बोललो, म्हणजे मी 3-4 सगळे MD सोबत बोललो आणि डॉक्टर बाजारे आहे, निमा वगैरे आहे, यांनी तर रस्त्यावर उतरून काम केलं. म्हणजे त्यांनी महापालिकेला पत्र दिलं की बाबा आम्ही या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे. आणि म्हणून मला असं वाटते की डॉक्टर करतायत प्रॅक्टिस, मला असं कुठं आढळलं नाही. पण असं असेल आणि कुठला डॉक्टर करत नसेल तर त्याची तक्रार त्या नागरिकांनी कलेक्टरकडे करायला पाहिजे किंवा सोमवंशी सरांकडे करायला पाहिजे. ते निश्चितपणे करतील. गेल्या 4 टर्मपासून प्रभाग क्रमांक 11चे तुम्ही नगरसेवक आहात. जनतेनेही तुमच्यावर विश्वास टाकत चौथ्यांदाही तुम्हाला निवडून आणले. तर प्रत्येकाचा चेहरा तुमच्या नक्कीच लक्षात असेल. तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की सॅनिटायझर असो वा आणखी काही इतर गोष्टी असो त्या तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. तर तुम्हाला काय अडचण येते की प्रभागात ही एक अडचण आहे जी तुमच्याकडून सुटू शकत नाही आहे किंवा तुम्हाला ती सोडवायची आहे? नाही, मला तर काम करत असताना अडचण कुठलीच येत नाही. कारण आमचे जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे, आता कसं आहे की प्रभाग जो आहे तो पूर्वीसारखा नाही राहिला. म्हणजे प्रभाग हा 4 नगरसेवक मिळून एक आहे, म्हणजे जवळपास 32,000च्या लोकसंख्येचा एक प्रभाग आहे. आणि त्याच्यामध्ये महापालिकेने विभागणी केली आहे. त्याच्यामध्ये अर्ध्या एरियामध्ये जवळपास 15,000 किंवा 16,000 लोकसंख्येला एक सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे. त्याच्या खाली बीट देऊन आहे. तर आपण त्यांना जर सांगितलं, आणि माझा दैनंदिन कार्यक्रम असा असतो की मला आज जितके फोन येईल, म्हणजे आज मला फोन आला, आज मला 3 फोन आले यशोदानगरनी किंवा आमच्या इथे कोरोनाचा पुन्हा आज पेशंट निघाला. मी आता उद्यासाठी सगळं मी फोन करून दिले. उद्या सकाळी सॅनिटरी इन्स्पेक्टरला सांगितलं की या ठिकाणी जायचं आहे तुला, आमच्या इथे गावनेर म्हणून आहे, त्याला म्हटलं तू गाडी पाठव, आपली ती सगळी फवारण्याची मोठी. आणि हे कसं आहे की आपण आधीपासून जर त्यात लक्ष घालून काम केलं तर मला नाही वाटत की कुठल्याच नगरसेवकाला अडचण येईल. तुमच्या प्रभागात एकूण किती रुग्ण आहेत आणि त्यापैकी काही म्हणजे बरे झाले आहेत, किती क्वारंटाईन आहेत, याबद्दल काही माहिती आहे? हो, आमच्याकडे समजा आजच्या तारखेपर्यंत जवळपास 17 आहे, 16-17 आकडा आहे. फेजरपूर आहे सगळा हा भाग आमच्या. आणि त्याच्यानुसार आता सगळे जे आहे ते ट्रीटमेंट घेत आहे आणि ट्रीटमेंट घेऊन ते निश्चितपणे चांगले होईल अशी मला आशा आहे. अशी मी देवाचरणी प्रार्थना सुद्धा करतो. कारण की करोना हा एकटं कोणाला होऊच नाही, आणि झाला तर तो निश्चितपणे चांगला व्हावा हीच माझी आणि सर्वांची आमची अपेक्षा, तुमची आमची सगळ्यांचीच आहे ना. त्याच्यामुळे ते ट्रीटमेंट होऊन, आणि मला असा अनुभव येतो आहे की आता खूप चांगले होत आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, जेव्हा कोरोना आला, एंट्री झाली त्यावेळेला खूप लोक घाबरलेले होते. परंतु आता हळूहळू काय होतं आहे की आपल्या सुपर स्पेशालिटीमधून लोक चांगले होऊन निघत आहे आणि त्याच्यामुळे त्याची भीती थोडी कमी होते. आणि आम्ही आमच्या प्रभागात जे जिथेही आढळले त्यात तर कुठे सध्या काही घटना नाही आहे. परंतु आपल्या इथे अमरावतीला चांगलं आहे, ठीक आहे, काम असतं. नक्कीच सगळे रुग्ण बरे होतील, मात्र शासन, प्रशासन आणि नागरिक या तिघांनीही त्या गोष्टीला सपोर्ट करायला हवा. आणि या तिघांनीही तो कशा पद्धतीने करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, नागरिक आता तुम्हाला सांगतो, अमरावतीमध्ये 3-4 विभाग चांगलं काम करत आहे. म्हणजे मनपाही ठीक आहे, जिल्हा प्रशासन ठीक आहे, पोलिसी आहे आणि आरोग्य विभाग आहे, ठीक आहे. महापालिकेत काही थोड्या बहुत अडचणी असल्या तरी ते त्यांना गाव विचारून निश्चितपणे बहुजन समाज पार्टीचे आमचे नगरसेवक आम्ही सर्वजण ते करू. आणि इतरही आमचे सर्व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते काम करत आहेत. संदेश हाच आहे की लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे. आणि लोकांना माझा हा संदेश आहे की शक्यतो आपण आपल्या घरात राहा, है ना. जोपर्यंत ज्या ज्या गाईडलाईन आहे त्याप्रमाणे आपण शासनाच्या गाईडलाईननी हे केलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.
आणि या सगळ्याचं जर पालन केलं तर निश्चितपणे आपण त्याच्यावर मात करू, कमी होईल. मी काही डॉक्टरांशी चर्चा केली तर त्यांनी ते हेही सांगितलं की आता तर काही पेशंट जे आहे ते 8 दिवसातच आले बाहेर अमरावतीमध्ये ज्यांना लागण झाली होती ते तर बरे होऊन विदिन 8 दिवसातही आले. त्याच्यामुळे याच्यावर निश्चितपणे आपण तर हेच अपेक्षा करू की लवकरात लवकर कमी झाला पाहिजे, सर्व कामं सुरू झाली पाहिजे. कारण की आता जून महिना आला, शेतीची कामं सुरू झाली है ना. आणि प्रत्येकजण हा आहे, मार्केटमधला दुकानदार असो, नोकरी पेशातला असो की कोणीही असो, प्रत्येकाला असं वाटतं की पुन्हा पूर्वी जसं जीवन होतं तसं सुरू झालं पाहिजे. म्हणून एकच हा संदेश राहील की सगळ्यांनी या कोरोनापासून बचावून राहिलं पाहिजे. कोरोनाला थांबवण्यासाठी आपणच जर स्वतः प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी चोखपणे जर पार पाडली तर निश्चितपणे आपल्याला त्यातून चांगलंच रिझल्ट येईल. तर हे होते आपल्यासोबत चेतन पवार, एक नगरसेवक, एक जनप्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील जे लोक आहेत किंवा शासन प्रशासनातील जे लोक आहेत त्यांनीही आपल्या कर्तव्याची अशीच अंमलबजावणी केली तर नक्कीच अमरावतीचा जो हा रुग्णांचा आकडा आहे हा कमी करण्यात वेळ लागणार नाही. जनप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करतातच आहे, पूर्ण प्रभागात तुम्ही फिरतायत, मात्र ही जी काम करण्याची तुमची पद्धत आहे ती नेमकी कशी असते? नाही, मुळातच काम आम्ही जे आहे एकदा निवडून आल्यानंतर लोकांसाठी आपण काम करतो. आणि मुळात मी राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करतो. म्हणजे समाजकारण करण्यावर माझा भर राहतो. आणि म्हणूनच जेव्हा राजकारण करायचं तेव्हा निश्चितपणे केलं पाहिजे. निवडणुकीच्या वेळेला राजकारण केलं पाहिजे, परंतु आता समाजकारण करण्याची वेळ आली. करोना आला म्हणजे समाजकारण करण्याची वेळ आली. आणि ती वेळ आल्यानंतर आता आपल्याला रस्त्याला, म्हणजे तुम्ही म्हटलं तुम्ही रस्त्यावर उतरता, रस्त्यावर उतरूनच लोकांसाठी जो काम करून तो खरा समाजकार्य करतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की समाजकारण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहे. आम्ही जेव्हा राजकारण करण्याची वेळ येईल तेव्हा निश्चितपणे करू, पण आज आम्ही राजकारण करणार नाही. आज म्हणून मी म्हटलं तुम्हाला की मी आरोप प्रत्यारोप कमी या इंटरव्ह्यूमध्ये, आणि आरोप जेव्हा करायचे ते आमच्याकडे करू, त्याची माहिती गोळा करून ठेवू आता. परंतु ते आरोप निश्चितपणे होईल किंवा जे खरे असतील तर त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल आणि त्याचं उत्तर घेण्यात येईल, त्याच्यावर कारवाई होईल. कुठल्याही गरीबावर, तुम्ही सांगितलं जेवणात जर काही अडचण असेल, कोणाला जेवण मिळालं नसेल, कोणाला जेवण निकृष्ट दर्जाचं मिळालं असेल, कोणी भुकर आलं असेल, कोणाला ज्या शासनाच्या सुविधा आहे त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नसेल, तिथे कुठल्या अधिकाऱ्यांनी कामात कुचराई केली असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. पण तेव्हा राजकारण केलं जाईल. आज मला समाजकारण करायचं आणि ते समाजकारण करत असताना मी लोकांच्या दारापर्यंत जाईल, गोरगरिबाच्या घरापर्यंत जाईल. मी रोज जातो सकाळी. आणि आता मला हा करोना सर्व निपटारा होईपर्यंत समाजकारणच करायचं आहे आणि आम्ही समाजकारणच करतो. नक्कीच. प्रत्येकच राजकीय लोकांकडून ही अपेक्षा आहे. खरं तर आरोप प्रत्यारोपापेक्षा तुम्ही सगळ्यांनी एकवटून एकत्र काम करत असं जनतेची ही इच्छा आहे आणि हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून ठेवतो. तुम्ही विदर्भ न्यूजला वेळ दिला, त्यांच्याशी संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद.